देशातील एकोप्यासाठी दुआ. निलंग्यात रमजान ईद उत्साहात साजरी. शहरासह तालुक्यात मुस्लिम बांधवांकडून रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. निलंगा शहरातील लातूर रोडवरील ईदगाह मैदान येथे हजारो मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण केले. शहरासह संपूर्ण देशात सुख, शांती आणि एकोपा नांदो अशी दुआ यावेळी करण्यात आली. रमजान पर्वातील महिनाभराचे रोजा मुस्लिम बांधवांनी पूर्ण करत सोमवारी दिनांक 31 मार्च रोजी रमजान ईद साजरी केली. सकाळी 9:30च्या सुमारास शहरातील लातूर रोडवरील ईदगाह मैदानावर जामा मस्जिदचे शाही इमाम हाफिज मेहबूब साहब यांच्या नेतृत्वाखाली हजारो मुस्लिम बांधवांनी ईदची सामुदायिक नमाज पठण केली. त्यानंतर शहरासह संपूर्ण देशात सुख, शांती आणि एकोपा नांदो अशी दुआ यावेळी करण्यात आली. नमाजची सांगता होताच मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत ईद मुबारक म्हणत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके, उपविभागीय अधिकारी शरद झाडके, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक राजश्री तैरणी पाटील, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लिंबन महाराज रेशमे, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष पंडितराव धुमाळ, डॉक्टर सेलचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अरविंद भातांबरे यांच्यासह अनेक शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आदी मान्यवरांनी ईदगाह मैदानावर उपस्थित राहत मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी नसीम खतीब यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि प्रशासन व पोलीस प्रशासनाचे मुस्लिम बांधवांच्या वतीने त्यांचे आभार मानले. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.